नमस्कार मैत्रिणींनो, ह्या स्लीव्सची आणि एक बॅक साईडची डिझाईन दाखवत आहे. तर सर्वात आधी ही स्लीव्सची डिझाईन दाखवते. व्हिडिओ स्किप न करता बघा. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही पण स्लीव्ज आणि बॅकची डिझाईन बघायला भेटेल. सर्वात आधी हे स्लीव्ज मी छोटे छोटे 3-3 इंचाचे कापड कट करून अशा प्रकारे लावलेले आहे. आता इथे कापड अजून आपल्याला 2 इथे असेच हे 3 जी लेअर लावले मी, तिथं अजून 2 लावलं असतं तर अजून छान झालं असतं, पण तिथे कापड कमी होता म्हणून मी 3 मध्येच ॲडजस्ट केले. पॅचेस वगैरे लावून त्याला छान बनवला. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या स्टार्टिंगला हे नॉच आहे. हे नॉचपासून आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सर्वात आधी इथून आपली डिझाईन दाखवत आहे मी. व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने लावलेले आहेत ते. असं बघता वेळेस वाटतं सोपं, शिवता वेळेस खूप अवघड आहे. त्याला पॉइंटेड व्यवस्थित ठेवून शिवावं लागतं. मी असे 3-3 इंचाचे पट्टी काढून घेतलेले आहेत. सर्वात आधी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या ब्लाऊजचं मी मेजरमेंट घेऊन दाखवते. सहसा तर मी डायरेक्टच स्टिच करून घेते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी किती अंतर आहे ते दाखवते. सेंटरपासून आपल्या 1.5 इंचावर अंतर घेतलेलं आहे. इकडल्या साईडला 1.5 इंच आणि तिकडल्या साईडला 1.5 इंच असं मार्क करून त्याच्यावरती आपल्याला हे पट्टी आली पाहिजे अशा प्रकारे आणि स्टिच करायचे आहे. जर असं सिंपलमध्ये मी डायरेक्टच असं लावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर असं अवघड जात असेल तर तुम्ही सिंगल एक पीस करून लावू शकता. पिन्स लावायचं सर्वात आधी, मग डायरेक्ट स्टिच मारून द्यायची. आता मी ते एकदम लावण्यासाठी अवघड जातं. पिन्स लावून एक वेळेस सेट केला ना, त्याच्यानंतर सोपं जातं. जर आपण डायरेक्ट स्टिच करून घेतलं एकावरती एक ठेवून, खालच्या साईडला जे सेंटर येतो ते सेंटर येत नाही आहे. त्याला व्यवस्थित पकडून सेंटर ठेवावं लागतं. बघा अशा प्रकारे. आता मी जे तिथं मार्किंग केलेली आहे का, त्या मार्किंग व्हाईट चॉकची, तिथे आपलं हे मधलं सेंटर तिथंच आलं पाहिजे. कमी जास्त जर ठेवलं तर मग ते क्रॉसमध्ये आलं ना, स्लीव्सचं पूर्ण डिझाईन खराब होते. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा कशा पद्धतीने लावलेले आहेत. हे बघा, आता थोडंसं क्रॉस जातं आहे, त्याला सेंटर व्यवस्थित अशा प्रकारे पकडून आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे. सिंगल 2-2 झाले की तुम्ही पिन लावू शकता. मी डायरेक्टच घेतलेला आहे. 1-1 इंचाचा गॅप ठेवत आहे. त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेते. जिथे 1 इंचाचा जसा मी गॅप धरला तिथं आपण स्टिच पण मारू शकता. स्टिच मारल्याने तिथे स्टिच दिसून येईल म्हणून मी तिथं स्टिच मारलेला नाही, डायरेक्टच घेतलेला आहे. अशाच प्रकारे बघा 3 लेअर लावून घ्यायचे आहेत. अशाच सेंटरचं लक्षात ठेवूनच लावायचं आहे. आता हे 2 झालेत. तिकडल्या साईडला राहिलेलं एक लावायचं आहे. हे बघा, असं सेंटर हलू नये असं आपल्याला पिन सिक्युअर करून घ्यायचं आहे. कापड कमी होता, मला कापड ॲडजस्ट करण्यासाठी मी असं क्रॉसमध्ये बी असला तरी कापड घेतलेलं आहे. बघा इथे बी सेंटर आहे, इथे पण सेंटर आहे. हे लक्षात घेणं जरुरी आहे. नसतात ते सेंटर तुम्ही क्रॉसमध्ये जर ठेवलं ना, क्रॉस जातं. आता हे एवढा फॅब्रिक आहे. आता याच्यामध्ये 2 करते आणि हे इथे दोन्ही साईडला अजून लावून घ्यायचे आहेत. इथे पण अजून 1-1 इंचावर मार्क करायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवा, 1 इंचाचा गॅपवरती छान दिसते, त्याच्यापेक्षा जास्त नाही चांगलं दिसत. 1च इंचाचा गॅप ठेवायचा आहे आपल्याला. कमी जास्त होऊ शकतं जर मोजून आपण जर नाही केलं तर. झालं. आता एक साईडचं लावलं मी. सर्व याला बघा मार्किंग करून घेते 1-1 इंचावरच. सेंटर पॉईंटचं लक्षात ठेवून मी करते. आणि हे बघा
एक इकडला लावल्यानं एक तिकडला लावायचं, म्हणजे ह्याचा लेअर त्याच्या खाली जाईल, ह्याचं फॅब्रिक मग त्याच्या साईडला, ह्याचं साईड त्याचं अशा साईडला जाईल, तर ते दिसायला छान दिसतं. ते हे लक्षात ठेवा. डायरेक्ट आपण एकावर एक असं ठेवून पण करू शकता, नंतर ॲडजस्ट करू शकता. तिथे आपल्याला हे 3 एकदाच वरच्या साईडला ठेवायचे, मग ॲडजस्ट करायचं, मग हे लास्टची जी शिलाई आहे ती लावायची. आता सर्वात आधी मी सर्व सेट करून घेतले. हे पॉईंट सेंटरचे तिथे आलेले आहेत व्यवस्थित, आणि मी कट करून घेतलेला आहे एकदम, आणि त्याच्यावरती अजून थोडी ब्रॉड लेस लावली तरी चालते. माझ्याजवळ बारीकच होती, तर मी तेवढीच ॲडजस्ट केली त्याच्यावरच. याच्यापेक्षा अजून थोडं जाड लेस राहिली ना, आपलं तेवढं कटिंग केलेलं आहे ना, ते व्यवस्थित ॲडजस्ट होतं. आता इथे पाहू शकता मी सुई आतमध्ये ठेवून नोक काढत आहे. कोणताही पॉईंट काढण्यासाठी सुई आतमध्ये ठेवून त्याला क्रॉसमध्ये घेऊन व्यवस्थितपणे पलटवून घ्यायचा, तर व्यवस्थित आकार येतो. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, मी व्हीमध्ये घेतल्यासारखा घेतलेला आहे, त्याला सुई आतमध्ये ठेवून. अशाच प्रकारे घ्यायचं आहे. आपल्याला चुनटची गरज पडत नाही त्या साईडला. आता हे झाले आपले पॉईंटने लेस लावणं झालेले आहे. ह्याच्यावरती अशा प्रकारे पॅच लावून घ्यायचे आहेत, ग्लूने चिटकवून घ्यायचे. आपले छोटे छोटे स्टोन असले तर तेही चांगले दिसतील, हेही छान दिसतात. माझ्याजवळ हे पॅचेस होते तर हे लावलेले आहे. फायनल ह्या ब्लाऊजचं लुक असं दिसते, छान दिसत आहे ब्लाऊजचं लुक. हे पॅच असे लावलेले आहेत. तिथे अजून 2 तशाच पट्ट्या आल्या तर अजून छान दिसलं असतं, पण मनी लावून ॲडजस्ट केलेलं आहे. आता हे आपलं बॅक साईडचं घेतलेलं आहे. आता बोटनेकची कटिंग केलेली आहे. वरच्या साईडला 1 इंच सोडले. गॅप आपला 6.5 इंचाचा गळ्याचा आहे, तर त्या 6.5 इंचावर आपलं हे 4 इंच मार्किंग करून घेतले गळ्याची रुंदी, आणि बॉक्स तयार केलेला आहे. गळ्याची हाईट 6.5 घेतलेली आहे. इथून आता 1 इंच वरच्या साईडला घेऊन शेप दिलेला आहे. आता थोडा हलका राऊंड दिलेला आहे. तुम्हाला तसं नाही जमत असं स्ट्रेट शिलाई द्यायची, रेष द्यायची, त्याच्यावर अर्धा इंच वर घेऊन थोडा आकार द्यायचा, व्यवस्थित आकार येतो. थोडा हलका राऊंड घेतलेला आहे मी वरच्या साईडला. अशा प्रकारे ह्याला कॅनव्हासला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हलका राऊंड आणि वरच्या साईडला कोना. वरचा कोना मी छाटलेला आहे, आपल्या गळ्याच्या साईडला हे होतं म्हणून. अशा प्रकारे घेतलेला आहे. आता याला सेंटर काढून घेतलेला आहे. बॅक साईडला मी चॉकने असं मार्किंग करून सेंटर काढायचं. ह्याला पण सेंटर काढून घ्यायचं आहे, आणि एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. ह्याला फेविकॉलने नाही मी चिटकवलेला, ह्याला आपण प्रेस करून घ्यावं लागतं. प्रेस केलेला आहे. आता 1 इंचाचा गॅप ठेवलेला आहे, आणि ते जी मार्किंग आहे सेंटरला, सेंटर ठेवून मार्क मॅच करून पिन्स लावून घ्यायचे आहेत, आणि कोणत्याही मध्यंतरून साईडला आपल्याला स्टिचिंग चालू करायचे आहे, आणि कोण्याला सुई आतमध्ये ठेवून कोणे पलटवून घ्यायचे आहेत. जर आपण कोण्यावरून चालू केलं ना, ते कोणे व्यवस्थित पलटल्या जात नाही, शिलाई उसळून जाते. तर जिथून सेंटर आहे तिथून कुठूनही चालू करायचं, जे सरळ भाग आहे तिथे. आता ह्याच्यातला आपल्याला नॉच मारून मधला पूर्ण फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे. थोडंसं 1 ते 2 सूतचा कपडा मध्ये ठेवायचा आहे पलटवण्यासाठी, लई अर्धा इंचाचा नाही ठेवायचा आहे. अशा प्रकारे मी जेवढा कट केलेला आहे तशाच प्रकारे कट करायचा आहे. नॉचेस पण मारायचे आहेत सर्व जागी. आता हे सर्व जागी नॉचेस मारलेले आहेत. आता इथे आपल्याला दाब स्टिच द्यायची आहे. दाब स्टिच देता वेळेस पूर्ण फॅब्रिक व्यवस्थित करून सेट करून द्यायचं आहे, किंवा मग तुम्हाला जर असं डायरेक्ट जमत नसेल तर थोडं प्रेस करून घेऊ शकता. आता ह्याला पूर्ण दाब स्टिच देऊन घेतलेली आहे. दाब स्टिच दिल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर लेस लावायची असेल तर लावू शकता, किंवा मग आपण इथं हे कॅनव्हासच्या बीसमध्ये आपल्याला पायपिंग पण ठेवून हे करू शकता. आता इथे बघत आहे मी लेससुद्धा एकदम कॉर्नरनं नाही चालू केले, मध्यंतरूनच चालू केलेली आहे. तर अशा प्रकारे हे लेस स्टिच करून घ्यायचे आहे. कोणे बघू शकता, अशा प्रकारे आधी क्रॉसमध्ये जायचं आहे, मग व्यवस्थित कोणे पण निघतील.
हे कोणे काढण्यासाठी मी फक्त एक लेस लावता वेळेस व्यवस्थित दाखवते तुम्हाला, कधी कोणे काढता वेळेस. हे बघा अशा प्रकारे जिथून आपली लेस लावली आहे तिथं हे स्टॉप केलेलं आहे. फायनल हे गळा असा झालेला आहे. बॅक आणि स्लीव्ज असा रेडी झालेला आहे. खालच्या साईडला आम्ही मोती हाताने टाचलेले आहोत. अशा प्रकारे हे ब्रायडल ब्लाऊज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.